आणि या 4 धावा, या 4 धावेने संघाचा श्रीगणेश करतोय तो सुचय सागर मायाकडून सुचयने 2 तर फटका मला आणि 4 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाला. पहिल्याच बॉलामध्ये 4 धावा. पुन्हा सागर मायाकडून सुचयला जोरात फटका मारलाय आणि हा एक धाव दादू लक्ष ठेव, एक धाव. हे चक्को नाही लागला आणि अवाईड चेंडू एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 6. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकच आहे ना. तूच आहेस कीपर, तू आहेस. एक धाव. धावसंख्या होते ती 7. ये उत्तम, तुला बॉल पकडायला काय होतो रे. दरम्यान या सामन्याचा पंच म्हणून काम अभिजित केळकर, दादू माडे आणि सिद्धू माडे अतिशय पंचांची चांगली कामगिरी पार पाडताना सुंदर आणि विचित्र विकेट बनावे लागेल. त्याच्या वागजाई पाताळ संघाकडून धावसंख्या होती 20-8. आता मात्र साईडला सुजय राजमाडे. आपण जरा सांभाळून फिल्डिंग करावी. 2 दिवसापूर्वी आपण सायकलवरून पडला, त्याचं लक्षात ठेवा. सागरचा पुढील चेंडू सूर्योदयाला पाहूया. आणि हा सुंदर असा कटावला चेंडू, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या पोहोचली. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2-9. 3 धावा वाचवल्या. त्याच्या स्वरूपात एक धाव. एक षटकाच्या समर्थन संघाची धावसंख्या होते ते 3-10. सुंदर अशी फलंदाजी केली ते वागजाई पाताळ संघाचे खेळाडूंनी. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो बापूचा पुढील चेंडू सुजलेला पाहूया. दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना सुंदर गुचुंडे विकेट आणि एक धाव. एक धावेने संघाच्या धावसंख्या बरोबर धावसंख्या पोहोचते ती 11वर. उत्तम स्टंप काढायचे नाही. बॉल उत्तम मध्ये रिंग टाकायचा, उलटी टाकायची. सुंदर क्षेत्ररक्षण केले त्या बंटीने. बापू चांगली गोलंदाजी करतो आणि त्याला सुंदर साथ देतो तो बंटी. बापूंना मारा करतो तो सुजलला. आणि हा चेंडू 9+1 अशा 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बरोबर धावसंख्या पोहोचते ती 13वर. दुसऱ्या षटक प्रगती वागजाई पाताळ संघाची धावसंख्या होते ती 20-13. आपल्याला बरोबर आला पुढच्या दोन्ही आपले तेच होत नाही रे. एखादी विकेट गेली की त्याच्या स्वरूपात एक धाव. बाबू माडी अतिशय सुंदर काम करतो. सुंदर रात्रभर काम करताना खऱ्या अर्थानं बाबू माडी यांचं 44 वेळा खेळतानीच आहे. अब्दुल्ला जेव्हा गेला तू संघाची धावसंख्या होते ती 14. सलामी आलेले फलंदाज अजूनही मैदानात सुंदर अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी मागे केले ते उत्तमने. उत्तम बॉल थ्रो कुठे टाकलास. आणि आमिर भाऊ चेंडू. धावसंख्या सुरावलेली 14वर.
टिकल्या स्वरूपात एकदा 2 षटकांच्या समुक्तीनंतर किंवा सातारा संघाची धावसंख्या होती ती 15. संघ गतीने चालू असलेला हा कतारपणाचा मुकाबला काय म्हणाल या संघात कुठला संघ विजय होईल. धावसंख्या होती ती 15. 15. पहिल्या ओव्हरला 10 होता, दुसऱ्या ओव्हरला 15. चांगला कमबॅक केलाय माडीगोडच्या संघाने. आजच्या दिवसातील चालू असलेला हा शेवटचा क्वार्टर सेमीचा महामुकाबला जयनुमान महाडिकवाडी असेल पाचाड सुंदरसा फटका मारला होता. इतके सुंदरसं क्षेत्ररक्षण जयनुमान महाडिकवाडी संघाकडून धावसंख्या स्थिरावलेली 15 वर. सावकार मानसी नादात फलंदाज बाद होतो संघाला पहिला झटका लागतोय तो 15व्या धावसंख्येवर. खेळत नाही परवा तिकडे जाते आचार गुरववाडी नंदीवली सांगा नंदीवली आम्ही तिघच आहे याच्यात बाकी सर्व गुरव. तू काय करायला पाहिजे होता माहिती तुला. फील्डिंग व्हिडिओ का चुकता बॉल लागा समायला बोलला उत्तर पकड बॉलचा. नो चेंडू नो +1 असा 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. दरम्यान तिसरी षटक सुरू असताना धावसंख्या होते ते 18. दुसऱ्या स्वरूपात एक आणि हा खणखणीत संसरीत चौकार काहीच गटात क्षेत्ररक्षण महाडिकवाडी संघाकडून. आधीच कॉटलपाण्याचा हा मुकाबला आहे. आधीच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत कमी, त्याच्यात महाडिकवाडी संघाची अशी फिल्डिंग. स्ट्राईकला इथं रोहित, नॉन स्ट्राईकला सुजल, सलमीला पर्यंत सुजल अजूनही मैदानात. सुंदर असा कटावलेला चेंडू आणि फलंदाज बाद होतो. धावसंख्या होते ती 22. हॅलो सँडी आणि दक्ष माटे, सँडी आणि दक्ष माटे चांगली कामगिरी पार पडताय या आपल्या मंडळाच्या वतीने. मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार आभार आभार. नक्कीच नक्कीच सागरजी खेडेकर अशा कार्यकर्त्यांचीच आपल्या मंडळाला जरूरत आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच बाकीच्या पोरांकडून आदर्श घेण्यासारखं आहे. दोघांसाठी वेगळ्या टाळ्या उभ्या पाहिजे. इथल्या स्वरूपात एकदा धावसंख्या 3 षटकांच्या समुक्तीनंतर वागदोळी पाताळ संघाची धावसंख्या होती. त्याकडून स्ट्राईकला आलाय तो बापू. दुसऱ्या स्वरूप काढलेला एक धाव एका धावेने संघाचा सर करण्याचं करत होतो बापू. स्ट्राईकला येतो बापू, नॉन स्ट्राईकला बंटी. गोलंदाजी मार्फत कमलेश, एक पंच घोषित नावा दिला गोलंदाज. आणि हा निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किंवा वाघजाई पाताळ संघाच्या कमलेश कडून.
सुंदर असा फटका मारला होता आणि फटक्यात सुंदर क्षेत्ररक्षण केले ते पाटाळ संघानं आणि एक धाव एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो बंटी. ज्यानंतर महाडिकवाडी संघाची ही सलामीची जोडी बंटी वर्सेस बापू. एक ज्यानंतर महाडिकवाडी संघाचा नानवंत आणि गुणवंत खेळाडू ज्याच्याकडे बघितलं जातो तो बंटी. दुसऱ्या स्वरूपात एक धाव पाताळ संघाकडून. गोलंदाजी आलाय तो रील स्टार कोकणी कमलेश, ज्याचा इंस्टावर अनेक सारे फॉलोअर्स आहेत तो कमलेश. खऱ्या अर्थानं पाहूया इंस्टाच्या फॉलोप्रमाणे मैदानात आपले फॉलोअर्स वाढवतो का. आणि पंच अभिजित केडेकर वाईट घोषित करताना या अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. सुंदर असा कटावलेला चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते किंग भाऊजाई पाताळ संघाकडून. धावसंख्या स्थिरावली 4 वर. आणि हा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. एक षटकाच्या समाप्तीनंतर ज्यानुमान महाडिकवाडी संघाची धावसंख्या होते ती 8. अजून जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. खऱ्या अर्थानं जर सामना जिंकायचा असेल तर ज्यानुमान महाडिकवाडी संघाला 8च्या सरासरी धावा कुटवाव्या लागतील. महाडिकवाडी बद्दल सागरजी खेडेकर आपलं काय म्हणणं आहे. आपली सासरवाडी जर हा संघ विजय झाला तर आपल्याकडून त्या संघासाठी कोणती अपेक्षा असेल. सागरजी खेडेकर हा संघ जर विजयी झाला तर हा संघासाठी आपल्याकडून काय अपेक्षा असेल. मुकेशजी, खरं बघितलं तर मी ते काम समालोचनचं करते आणि खरा समालोचक तोच असतो की तो न्यूट्रल राहायला पाहिजे, कोणत्याही टीमच्या बाजूने बोलला नाही पाहिजे. नेहमी प्रत्येक जी टीम वीक असेल तिला प्रोत्साहन देऊन तो कसा काय चांगला खेळ त्याच्याकडे बघायचं असतं. पंचाने आता ते धावा सांगायच्या 9+1 अशा 2 धावा धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा घेतल्या स्वरूपात एक धाव धावसंख्या पोहोचते इथे 11 वर. सलामीला आलेली जोडी बापू आणि धावसंख्या होती ती 11. आणि सनसनीत चौकार आहे. चौकारच्या मधून संघाची धावसंख्येत भर पडली. धावसंख्या होती 15. पहाटेच्या पहारेला सनसनीत चौकार. मगाची सागरजी खेडेकर बोलत होते समालोचन करत असताना कुठल्या संघाने झुकू नये, परंतु सगळ्यांना माहित असेल सागरजी खेडेकर सासरवाडीला किती पण झालंय तरी सर्वांचं सासरवाडीवर जास्तच प्रेम असतं. पुन्हा एकदा 9 चेंडू 9+1 अशा 2 धावा धावसंख्येत भर पडते. आणि हा 9 चेंडू धावसंख्या पोचते ती आता रन किती 18. स्वतःच गोलंदाजीवर सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सूचित त्याच्याकडून धावसंख्या फिरवलेली 18 वर. सुंदर रनिंग विकेट आणि एकदा धावणे संघाच्या धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते ती 19. जिंकण्यासाठी 6 बॉल 7 धावा. आता 5 बॉल 7 बॉल 4. पुढे मारून जाऊ दे रे. पुढे ना तू
दोन षटकाच्या समाप्तीनंतर तर संघाची धावसंख्या होते ती 21. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि वाईट चेंडू. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 2 धावा. टिकल्या स्वरूपात 1 धाव. कर ना क्लिअर बाजूला आणि फलंदाज बाद होते. हे सुजय, पुढे ये ना. आत्ता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 1 धाव. हे आयुष हे पुढे पुढे ये.